नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची कथा सत्य नाही, ही फक्त एक कल्पना आहे. पण कल्पना अशी: जर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा धक्का बसला तर शरद पवार साहेबांचा पुढचा डाव काय असेल? त्या संध्याकाळी पुण्यातील एका शांत बंगल्यात एक विचित्र शांतता होती. दाराबाहेर शेकडो कार्यकर्ते जमले होते, पण आत फक्त 3 माणसं शांत बसलेली होती: शरद पवार साहेब, पार्थ पवार आणि रोहित पवार. कोणीही काही बोलत नव्हतं, पण त्या शांततेत एक मोठं वादळ दडलेलं होतं. पार्थनं हळूच विचारलं, "साहेब, आता पुढं काय?" शरद पवारांनी डोळे बंद केले आणि शांतपणे म्हणाले, "राजकारणात माणसं जातात, पण विचार कधी मरत नाही." रोहितनं मान खाली घातली. पार्थच्या डोळ्यात पाणी आलं. बाहेर महाराष्ट्रात कुजबूज सुरू झाली होती. पुढं कोण? पवार साहेब आता कोणाला पुढं आणणार? घरातली पुढची पिढी तयार आहे का? राजकारणात एक क्षण पुरतो संपूर्ण सत्ता बदलायला. तेवढ्यात दार उघडलं. एक जुना विश्वासू कार्यकर्ता आत आला. त्याच्या हातात एक फाईल होती. तो थरथरत म्हणाला, "साहेब, पक्षात फूट पडणार आहे. आज रात्रीच काही लोक वेगळा निर्णय घेणार." खोलीत एकदम शांतता पसरली. पार्थ हादरला. रोहितनं विचारलं, "कोण आहेत ते?" कार्यकर्ता म्हणाला, "आपल्याच घरातले काही." त्या वाक्यानं खोलीतला श्वास थांबला. शरद पवार साहेब हसले आणि म्हणाले, "मी हे आधीच ओळखलं होतं. राजकारणात शत्रू बाहेर नसतो, तो कधी-कधी आपल्या जवळच असतो." पार्थनं घाबरून विचारलं, "मग आपण काय करणार साहेब?" साहेब म्हणाले, "आता माझा शेवटचा डाव सुरू होईल." काही क्षणांनी साहेब पार्थकडे पाहून म्हणाले, "लोकांना वाटतं वारसा म्हणजे सत्ता, पण वारसा म्हणजे जबाबदारी. आणि जबाबदारी निभावायला छाती लागते." पार्थ थरथरत म्हणाला, "मी तयार आहे साहेब." साहेबांनी उत्तर दिलं, "तयार असणं पुरेसं नाही, तुटून पडावं लागतं." त्या रात्री तिघही बसून चर्चा करत राहिले. ही चर्चा साधी नव्हती. ही महाराष्ट्राच्या भविष्याची रात्र होती. रोहित म्हणाला, "साहेब, दिल्लीकडून दबाव येतोय. मीडिया उद्या भूकंप करेल." शरद पवार शांत होते आणि म्हणाले, "मीडिया बातमी देतो, मी इतिहास लिहितो." रात्री 2 वाजता शरद पवार साहेबांनी एक पत्र लिहिलं. त्यावर फक्त 3 शब्द: "माझा उत्तराधिकारी." पार्थनं पत्र उचललं. हात थरथरत होते. त्याला वाटलं नाव त्याचं असेल, पण त्यानं नाव वाचलं आणि तो हादरला. त्या पत्रात नाव होतं रोहित पवार. पार्थचे डोळे पाणावले. तो म्हणाला, "साहेब, मग मी?" शरद पवार उठले. पहिल्यांदा त्यांचा आवाज भारी झाला. "पार्थ, तू माझा रक्त आहेस, पण नेतृत्व रक्तानं नाही, संघर्षानं ठरतं." पार्थ रडू लागला. "मी कमी पडलो का साहेब?" साहेब म्हणाले, "नाही, तू अजून तयार नाहीस. महाराष्ट्रासाठी नेता घडवावा लागतो." दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. पवार गटात मोठा निर्णय. नवा चेहरा पुढे. विरोधक आनंदात होते. कार्यकर्ते गोंधळात होते. पण शरद पवार साहेब शांत होते, कारण त्यांचा डाव पूर्ण झाला होता. संध्याकाळी साहेब मंचावर आले. संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. ते म्हणाले, "मी संपलो तरी विचार संपणार नाही. आज मी पुढच्या पिढीला पुढे आणतो." सगळ्यांना वाटलं पार्थचं नाव येईल, पण साहेब म्हणाले, "रोहित पवार." क्षणभर स्तब्धता. पार्थच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यानं टाळ्या वाजवल्या, कारण त्याला समजलं, ही सत्ता नाही, ही जबाबदारी आहे. मित्रांनो, पवार हे नाव नेता नाही, ते एक युग आहे.
आणि युग कधी संपत नाही. ते पुढच्या पिढीत जिवंत राहतं. आज प्रश्न हा नाही, पुढं कोण? खरा प्रश्न हा आहे, महाराष्ट्राला दिशा कोण देणार? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.